channel. In previous lecture, we have started chapter number 4, that is Analysis and Design of Flanged Concrete Beams by LSM. लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲनालिसिस ऑफ सिंगली रेनफोर्स्ड फ्लॅंज्ड बीम या टॉपिकला सुरुवात केली होती आणि ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याकडे मोस्टली दोन केसेस होत्या. केस नंबर 1 होती की व्हेन न्यूट्रल ॲक्सिस लाईज इन द फ्लॅंज, मीन्स जेव्हा तुमचा न्यूट्रल ॲक्सिस हा फ्लॅंजमध्ये असेल त्यावेळेस आपण कसं ॲनालिसिस करणार हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यावरचे प्रॉब्लेमसुद्धा आपण सॉल्व केले आहेत. ह्या लेक्चरमध्ये आपण केस नंबर 2 डिस्कशन करणार आहोत. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. केस नंबर 2 आहे व्हेन न्यूट्रल ॲक्सिस लाईज इन द वेब. मागच्या लेक्चरमध्ये आपण केस नंबर 1 वरती डिस्कशन केलं होतं आणि केस नंबर 1 होती व्हेन न्यूट्रल ॲक्सिस लाईज इन द फ्लॅंज. केस नंबर 2 आहे व्हेन न्यूट्रल ॲक्सिस लाईज इन द वेब. जेव्हा तुमचा न्यूट्रल ॲक्सिस हा वेबमध्ये असेल त्यावेळेस आपण कसं ॲनालिसिस करणार ते आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. केस 2 याच्यामध्ये दोन सब केस आहेत. आपण ह्या लेक्चरमध्ये सब केस 2A बघणार आहोत आणि येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण सेकंड सब केस 2B बघणार आहोत. तर केस 2A when XU is greater than DF. DF म्हणजे तुमचं डेप्थ ऑफ फ्लॅंज आणि XU म्हणजे डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस फ्रॉम द टॉप. जेव्हा XU मोठा असेल DF पेक्षा याचाच अर्थ की तुमचा न्यूट्रल ॲक्सिस हा वेबमध्ये आहे. अँड DF इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3/7 ऑफ XU. जेव्हा डेप्थ ऑफ फ्लॅंज ही लेस असेल 3/7 ऑफ XU पेक्षा, 3/7 आपण 0.43 असं पण लिहू शकतो जेव्हा DF हा 0.43 XU पेक्षा छोटा असेल. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले टी बीम बघावा लागेल. हा आहे तुमचा टी सेक्शन, हे आहे तुमचं स्ट्रेस ब्लॉक. आपण टी सेक्शन घेतलेला आहे. टी सेक्शनमध्ये BF हे आहे तुमचं इफेक्टिव्ह विड्थ ऑफ फ्लॅंज, DF आहे डेप्थ ऑफ फ्लॅंज, स्मॉल d आहे इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ बीम, AST आहे तुमचं स्टील रेन्फोर्समेंट प्रोव्हाइडेड इन वेब पोर्शन, BW आहे विड्थ ऑफ वेब. हा आहे तुमचा टी सेक्शन. या टी सेक्शनसाठी आपण स्ट्रेस ब्लॉक इथे ड्रॉ केलेला आहे. स्ट्रेस ब्लॉकमध्ये तुम्हाला माहिती असेल, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केल्यानुसार स्ट्रेस ब्लॉक हा दोन फिगरने बनतो. एक असेल तुमचा रेक्टँग्युलर सेक्शन आणि दुसरा असेल तुमचा पॅराबोलिक सेक्शन. हा रेक्टँग्युलर सेक्शन हा 0.002 स्ट्रेन यावरती स्टार्ट होतो आणि मॅक्सिमम स्ट्रेन 0.0035 असतो. हे आहे तुमचा स्ट्रेस ब्लॉक. स्ट्रेस ब्लॉकमध्ये एक रेक्टँग्युलर पोर्शन आहे आणि दुसरा तुमचा पॅराबोलिक पोर्शन आहे. या रेक्टँग्युलर पोर्शनची हाईट असेल 3/7 ऑफ XU. मीन्स आपली केस नंबर 2A जी आहे वेन XU इज ग्रेटर दॅन DF अँड DF इज लेस दॅन 3/7 ऑफ XU. याचा अर्थ काय की 3/7 ऑफ XU हा जो असेल, ही जी व्हॅल्यू असेल ही मोठी आहे DF पेक्षा, म्हणजेच DF हा छोटा आहे 3/7 ऑफ XU पेक्षा. आपण बघू शकतात या डायग्राममध्ये हा जो 3/7 ऑफ XU आहे हा मोठा आहे या फ्लॅंज विड्थ पेक्षा, बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो की हा जो रेक्टँग्युलर पोर्शन आहे हा जो पोर्शन आहे फ्लॅंजचा हा पूर्ण कव्हर करतोय. म्हणजे या पूर्ण फ्लॅंज सेक्शनमध्ये युनिफॉर्म स्ट्रेस येत आहेत. मीन्स हा जो रेक्टँग्युलर पोर्शन आहे हा पूर्ण फ्लॅंजला कव्हर करतोय. मीन्स तुमची ही जी फ्लॅंज असेल ही पूर्ण युनिफॉर्मली स्ट्रेच झाली असेल या रेक्टँग्युलर पोर्शनमुळे. ही केस आहे तुमची 2A आणि आपण हीच केस आता इथे डिस्कस करणार आहोत. केस 2A ॲनालिसिस करण्यासाठी मीन्स अशा टाईपच्या टी बीम किंवा L सेक्शन आपल्याला ॲनालिसिस करण्यासाठी आपण टी सेक्शन हे दोन भागांमध्ये डिवाइड करतो. खालील दाखवल्याप्रमाणे आपण सगळ्यात पहिले हा जो वेब पोर्शन आहे
हा आपण एक फिगर नंबर 1 म्हणून आपण कन्सिडर करतो आणि रिमेनिंग पोर्शन जो असेल दॅट इज युअर फ्लॅंज पोर्शन हा आपण फिगर नंबर 2 म्हणून आपण डिसाईड करतो. म्हणजे आपण हा जो टी सेक्शन असेल हा 2 फिगर्समध्ये आपण काय केलाय डिवाइड केलेला आहे. पहिला फिगर जो असेल हा आपण वेब पोर्शन घेतलेला आहे आणि फिगर नंबर 2 मध्ये आपण रिमेनिंग फ्लॅंज पोर्शन घेतलेला आहे. फिगर नंबर 1 मध्ये बघितल्यानुसार तुम्हाला समजेल की फिगर नंबर 1 हा सिम्पली तुम्हाला सिंगली रेनफोर्स सारखा दिसेल. याच्यामध्ये हे आहे आपले विड्थ ऑफ वेब. टोटल आपण ग्रॉस डेप्थ कॅपिटल डी घेतलेली आहे. इथे तुमचा AST1 आहे, हा आहे तुमचा XU आणि हे तुमचं न्यूट्रल ऍक्सिस. तुम्ही बघितलं तर हा तुम्हाला सिंगली रेनफोर्स्ड सेक्शन सारखा दिसेल, बरोबर आहे. यासाठी जर तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह फोर्स फाइंड करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की सिंगली रेनफोर्स्ड कॉन्क्रीट सेक्शनमध्ये कॉम्प्रेसिव्ह फोर्स असतो 0.36 FCK B इंटू XU. आता इथे आपण घेतलेलं आहे BW मीन्स विड्थ ऑफ वेब. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर न्यूट्रल ऍक्सिस हा तुमचा फ्लॅंजमध्ये लाय होत असेल तर आपण इथे घेतो BF. आपण केस नंबर 1 मध्ये आपण इथे BF कन्सिडर केलेला आहे, पण केस नंबर 2 मध्ये तुमचं न्यूट्रल ऍक्सिस लाय होतो वेबमध्ये, म्हणून तुम्ही इथं काय घ्यायचं आहे BW घ्यायचं आहे. इथं कन्फ्यूज व्हायचं नाहीये की बरेच जण इथे BF घ्यायचा का BW घ्यायचा इथे कन्फ्युजन होतं. सिम्पली एक लक्षात ठेवायचं, जर तुमचा न्यूट्रल ऍक्सिस हा फ्लॅंजमध्ये असेल तर BF घेणार, जर तुमचा न्यूट्रल ऍक्सिस हा वेबमध्ये असेल तर BW घेणार. तर हा सिंगली रेनफोर्स सेक्शन सारखा तुमचा हा वेब ऍक्ट होईल आणि आपल्याला माहिती आहे की सिंगली रेनफोर्स सेक्शन मध्ये आपण टोटल कॉम्प्रेसिव्ह फोर्स जो असेल तो काढतो 0.36 FCK BW इंटू XU आणि टोटल टेन्साईल फोर्स आपण काढतो की 0.87 FY AST1. हे दोन जर तुमच्या फिगर नंबर 1 साठी. आता फिगर नंबर 2 आपण ही जी फिगर असेल हे 2 भागात आपण डिवाइड केली. फिगर नंबर 1 मध्ये आपण काय केलं, पूर्ण वेब पोर्शन इथे काढून घेतला. रिमेनिंग काय असणार आहे, हा तुमचा फक्त फ्लॅंज पोर्शन असेल, बरोबर आहे. इथे हा जो असेल हा पूर्ण काय तुमचं विड्थ ऑफ फ्लॅंज आहे, हे तुमचं विड्थ ऑफ वेब आहे. आपण वेब सेपरेट आपण काढून घेतलेली आहे म्हणून रिमेनिंग पोर्शन जो असेल तो असेल फक्त BF मायनस BW आणि हे तुमचं इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ फ्लॅंज दॅट इज युअर DF. आता आपलं अनालिसिस करण्यासाठी आपल्याला एक इमॅजिनरी वेब कन्सिडर करावी लागेल विदाउट कॉन्क्रीट. आता मी इथे हे जे दाखवलेलं आहे हे आहे माझं इमॅजिनरी वेब. हे फक्त इमॅजिनरी आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्क्रीट प्रेझेंट नाही. तर ह्या फिगरमध्ये जर समजा मला टोटल कॉम्प्रेसिव्ह फोर्स काढायचा असेल तर कसा काढू शकतो. मला माहिती आहे की स्ट्रेस ब्लॉकमध्ये मॅक्सिमम स्ट्रेस इन कॉन्क्रीट 0.446 FCK एवढं असतं. माझ्याकडे याचा एरिया आहे, मी एरिया ऑफ दिस सेक्शन कसा काढू शकतो, BF मायनस BW इंटू DF. हे केलं की मला एरिया मिळेल. आता आपल्याला माहित आहे की फोर्स काढायचा असेल की फोर्स इज इक्वल टू स्ट्रेस इंटू एरिया. माझ्याकडे ऑलरेडी स्ट्रेस आहे 0.446 FCK आणि माझ्याकडे एरिया आहे. यानुसार मी कॉम्प्रेसिव्ह फोर्स इन फ्लॅंज काढू शकतो दॅट इज 0.446 FCK. हा असेल माझा स्ट्रेस इंटू BF मायनस BW इंटू DF. हा असेल माझा एरिया. मीन्स स्ट्रेस इंटू एरिया केला की मला मिळेल कॉम्प्रेसिव्ह फोर्स इन फ्लॅंज. त्याच पद्धतीने मला काढायचं आहे की टेन्शन फोर्स इन फिगर नंबर 2. कसा काढू शकतो, मला माहिती आहे 0.87 FY AST2 या फॉर्म्युल्यानुसार मी टेन्शन फोर्स इन दिस इमॅजिनरी वेब कॅन फाउंड आउट. आता माझ्याकडे 2 कॉम्प्रेसिव्ह फोर्स झाले, कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑफ वेब आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑफ फ्लॅंज. आता हा जो असेल कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑफ फ्लॅंज हा ऍक्ट होईल याच्या हाफ वरती, कारण हा रेक्टँग्युलर पोर्शन आहे. रेक्टँग्युलर CG आपल्याला माहिती असतो की हाफ वरती असतो, म्हणून हा जो टोटल कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑफ फ्लॅंज असेल हा ऍक्ट होईल DF/2 इथे. मी हाच फोर्स या फिगरमध्ये दाखवलेला आहे. सगळ्यात पहिले आहे CUF म्हणजे कॉम्प्रेसिव्ह फोर्स, टोटल कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑफ फ्लॅंज. म्हणजे ह्या फिगरचा जो टोटल कॉम्प्रेसिव्ह फोर्स असेल तो इथे ऍक्ट होईल, म्हणजे ह्या रेक्टँग्युलर पोर्शनच्या हाफ वरती. हा इथे मी ऍक्ट करून दाखवलेला आहे. मी वरून हे असेल DF/2 वरती. फिगर नंबर 1
चा जो कॉम्प्रेसिव्ह फोर्स असेल CUW म्हणजे टोटल कॉम्प्रेसिव्ह फोर्स इन वेब हा असतो आपला 0.36 FCK इंटू BW इंटू XU. हा माहिती आहे तुम्हाला की हा वरून 0.42 XU या डिस्टन्सवरती ऍक्ट होत असतो. तो मी इथे दाखवलेला आहे. CUW हा वरून ऍक्ट होईल 0.42 XU वरती. आणि टोटल टेन्साईल फोर्स तुम्हाला माहिती असेल की हा टेन्शन एन्फोर्समेंटच्या लाईनवरती ऍक्ट होईल, दॅट इज युअर TU. हा असेल कॉम्बिनेशन ऑफ TU अँड दिस TU. या दोघींचं कॉम्बिनेशन करून हा तुझा टोटल TU इथे येणार आहे. तर तुम्हाला लिव्हर आर्म फाइंड करायचा असेल CUW अँड TU मधला, तुम्हाला माहिती आहे CUW म्हणजे टोटल कॉम्प्रेसिव्ह फोर्स इन वेब हा वरून 0.42 XU वरती ऍक्ट होतो आणि टोटल इफेक्ट डेप्थ आहे तुमची D. मग माझं लिव्हर आर्म फाइंड करायचं असेल तर माझं लिव्हर आर्म काय असेल D मायनस 0.42 XU. आता इथे माझ्याकडे झाले 2 कॉम्प्रेसिव्ह फोर्स, बरोबर आहे. आता माझा टोटल कॉम्प्रेसिव्ह फोर्स काढायचा असेल तर मी काय करेल CUW प्लस CUF. CUW म्हणजे कॉम्प्रेसिव्ह फोर्स इन वेब ड्यू टू वेब आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स ड्यू टू फ्लॅंज. या दोघींचं मी ऍडिशन केले की मला भेटेल TU. दॅट मीन्स टोटल कॉम्प्रेसिव्ह फोर्स इन T सेक्शन.